परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला आज सुरुवात केलेली आहे आणि आमची मागणी आहे कुशल अर्धकुशल कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करा म्हणून असं आमची मागणी आहे। मागील सेवा पूर्व लक्ष प्रभावाने जरीत धरून आम्हाला द्यावी। किती लोकांची पेन्शन तुमची रोखलेली आहे? 260 लोकांची। हा, किती दिवसापासून? 1/1/94 पासून आहे आमचं। खूप मोठा प्रश्न आहे। हा, जिल्हाधिकाऱ्याला सोबत तुमचे काय बोलणं झालं का? नाही, काहीच बोलणं झालं नाही। आम्ही निवेदन दिले त्यांना, शासनाकडे पाठपुरावा आहे। बर, संबंधित जे तुमचं खातं आहे त्यांच्याकडून शासनाने दिले, पत्र दिला शासनानं की आम्ही चालू आहे काम म्हणून। शासनानं असं मान्य केलं की इतका गठ्ठा झाला का तुमचा? शासनाकडे पाठपुरावा चालू आहे। शासन म्हणतं की आम्ही करायलो तर कारवाई कधी होणार आहे? कारवाई ताबडतोब व्हावं ना। आता 2 वर्ष झाले कारवाई करायला। आता तुम्ही उपोषणाला तर बसलेच आहे, मागणी पूर्ण नाही झाली तर काय पुढचं पाऊल काय? चालूच आहे उपोषण। वयस्कर मामा बसले आले, हो ना, 60-70 वर्ष वय आहे त्यांचा। उपोषण मी एकटाच करायलो। नाही ना, तुमच्यासोबत बसले आले? बसले, बरोबर। हे पेन्शनच्या बाबतीमध्ये जर म्हणलं तर मागचे गेल्या कित्येक वर्षापासून हे आंदोलन उपोषणाच्या माध्यमातून आपण घेतलेले आहे आणि त्याचे जे आहेत नागोराव पांचाळ हे मुख्यत्वे ह्यांनी भाग घेऊन हे सातत्याने उपोषण करत आहेत। तर 1 दिवसाचं उपोषण करतात आणि तरी शासनाकडून त्याची काही दखल घेतली जात नाही, म्हणून नेहमी पाठपुरावा हा अमर उपोषणाचा करतात नागोराव पांचाळ। आणि या कृषी विद्यापीठामध्ये जवळपास 260 कुशल अर्धकुशल कर्मचारी आहेत। तर गेले ते अनेक वर्षापासून रोजंदारीवर काम करतात आणि रोजंदारीवरच सेवानिवृत्त झालेले आहेत। बऱ्याच जणांना पेन्शन नाहीये, जे की पेन्शनचा सर्व अधिकार कर्मचाऱ्यांना असायला पाहिजे तो मिळत नाहीये। तरी त्या निमित्तानं श्री इंदुलकर आणि श्री नागोराव पांचाळ हे दोघे जण मिळून हे पाठपुरावा करत आहे शासनाकडे। अजूनपर्यंत काहीच त्याचे झालेले नाही। खूप केलं नाही काय? गठ्ठा झालाय? हो, गठ्ठा झालेला आहे। कारवाई निकाल लागत नाही आणि काही जणांनी चालू आहे म्हणतात नुसतं, पण काही पण अजून काही झालेले नाहीये। किती दिवस असं चालणार आहे? हे पूर्ण यांचं पूर्ण हे काय म्हणते त्याला उपोषण करून आणि सगळ्यांचा पाठिंबा घेतल्यावर हे आंदोलन पूर्ण होईल असं वाटतंय। सगळ्यांनी मिळून एकजुटीनं जर प्रश्न निकाली काढला सर्वांनी तर हे होण्याची शक्यता आहे। आणि जवळपास आश्वासन तर देते आम्ही करू म्हणून शासन दरबारी, पण त्याचं काही अजून तर काही करत नाहीत। एक महत्वाचा प्रश्न आहे, आपले जिल्ह्याचे पालकमंत्री स्वतः आपले हक्काचे पालकमंत्री म्हणजे आपल्या जिल्ह्याचे आहेत, त्यांच्याकडे काय अपेक्षा आहे का आपली? काही त्यांचे निवेदन वगैरे आपण तर त्यांना दिलेलं, त्यांच्याकडून अपेक्षा आहे? तुमच्या या सगळ्या अपेक्षा आहेत घ्यायला पाहिजे, त्याने घ्यायला पाहिजे। मेसेज द्या ना, आपलं चॅनल बघायला त्यांनी या कुशल कर्माच्या बाबतीमध्ये थोडे लक्ष घालून ताबडतोब निर्णय निकाली काढावा ही त्यांना सगळ्याच्या वतीने आम्ही त्यांना विनंती करतो।